सुरुवात होण्या अगोदर हे गीत ऐकून सगळेजण भावुक सुद्धा होतात. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या जयेश घरतच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आपल्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं. सो लेट्स प्ले. दोन्ही संघ तयार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मृदुल मेहर पुन्हा एकदा जॉईन होतील. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. रणसंग्राम भरलाय क्रिकेटचा होऊ दे किती बी खर्चा. अर फुलपड प्रीमियर लीगची साऱ्या गावागावात चर्चा. धन्यवाद. थँक्यू डीजे. आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. टीम साहेबा, आपल्या अतिरिक्त खेळाडू आपण कॉम बॉक्स मध्ये पाठवायचे. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा येतोय. दोन सलामीवर बॅटर. एकीकडे ऋषीदादा देसाई आहे, दुसरीकडे मिस्टर बायकरमॅन प्रदोष बायकर. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. प्रसाद पहिला चेंडू. सन्मान दिला जातोय, परंतु ह्या वेळेला काय चुकी होती. बॅकअप होता त्या कारणास्तव सिंगल धाव आणि धावेंचा श्रीगणेश केला जातोय. पहिल्या चेंडूवर एक चेंडू एक धाव धाफकावर येत असताना प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकीकडे अष्टविनायक विरार आहे विपक्ष टीम साहेबा. आतापर्यंत त्या प्रकारची मैदानामध्ये वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी आणि ह्या चॅम्पियन ट्रॉफी दोन्ही संघांना प्रभावित करणारा तो खेळ, ती झुंज ही मैदानामध्ये पाहिले. परंतु येथून जर का पराभूत झालात तर मात्र वर्षभराची ती लॉंग वेटिंग असेल. ही स्पर्धा खेळण्यासाठी आणि त्यासाठी पराकोटींचे प्रयत्न आता दोन्ही संघांकडून त्या प्रकारचे राहतील. पहिल्या दोन मध्ये एक धाव धाफकावर येत असताना ऑन साइडच्या दिशेनं क्या बात आहे. अफलातून कल्पेश. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय उडता कल्पेश. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. नेत्रदीपक. पहिल्या तीन मध्ये दोन धावा धाफकावर आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या प्रकारचे ते प्रयत्न आहेत. येथून दोन्ही संघ जाणतायत येथून जर का पराभूत झाला तर या स्पर्धेबाहेर जावं लागेल आणि त्यासाठी त्या प्रकारचे ते प्रयत्न. पहिल्या चार मध्ये दोन धावा धाफकावर आहेत. प्रदोष बाईकर. पुन्हा एकदा यावेळेला सन्मान दिला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना प्रॉपर लाईन लेन टप्पा आणि त्याला सन्मान दिला जातोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत पहिल्या पाच मध्ये तीन धावा धाफकावर. राऊंड विकेटचा मारा यावेळेला पाहिला, न्याहाळला, सोडून दिला. अर्थातच आउटसाइड डॉप स्टम्पचा मारा उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. अतिरिक्त धावेने एक धाव आणि चार धावा धाफकावर येत असताना शेवट सिंगल धावेने पहिल्या सहा चेंडूंचा खेळ. पाच धावा धाफकावर येत आहेत. ऐकूया तुर्ताच डीजे मयूर भोईर यांना. एकविरा माऊली 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 कृपेची सावली सावली सावली. एकविरा माऊली कृपेची सावली पावन झाली तू भक्ताना. येस, धन्यवाद अडजे. पहिल्या सहा मध्ये पाच धावा धाफकावर येत आहेत. नागेश येतोय. नागेश या खेळाडूकडे अनुभव आहे, स्वतः कर्णधार आहे. दुसरीकडे ज्या खेळाडूंना अनेक वर्ष 15 ते 20 वर्ष अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची सेवा केली गेली असा ऋषीदादा देसाई आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 6 धावा धाफकावर आहेत. वर्ध विकेटचा मारा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा. यावेळेला प्रॉपर टायमिंग आहे. येतोय चेंडू दोन खेळाडूंना भेदून सीमारेखाबार.
चौकार. पावन झाली तू भक्ताना पावली अगदी कोल्याना पावन झाली तू भक्ताना पावली अगदी कोल्याना पावन झाली तू भक्ताना. येस थँक्यू. 4 धावेने धप्पक खुलताय फुलता आतापर्यंत धप्पक कबर 10 धावा. पुन्हा एकदा ती चुकी आहे. येतोय चेंडू आमच्या समालोचक कक्षाला सन्मान देणारा हा चौकार. कोल्याना पावन झाली तू भक्ताना पावली अगदी कोल्याना. येस थँक्यू डीजे. 14 धावा धप्पकावर बॅक टू बॅक दुसरा येतोय. नागेश्वर आता प्रेशर आहे, आता तणाव आहे, आता दबाव आहे थोडासा. क्षेत्ररक्षणामध्ये ती चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धावेने त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आतापर्यंत 15 धावा धापकावर येतात. 4 चेंडूंचा खेळ पुन्हा एकदा सन्मानजनक परिस्थितीमध्ये टीम सायबा आहे. आता येथून धावेंना रोखायचं आहे, परंतु समोरून टोकला जातोय. पुन्हा यावेळेला अभिषेक होता. 1 हँडेड चेंडू गॅदर तुर्ता सिंगल धाव पुन्हा एकदा धावफकामध्ये येत असताना शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 16 धावा हे आतापर्यंत धावफकावर. 1.5 चेंडूंचा खेळ यावेळेला चांगल्यारीत्या पुन्हा एकदा थोडासा फंबल आहे. तुर्ता सिंगल धाव धावफकामध्ये कंप्लीट. पहिल्या 2 षटकांचा खेळ धावफकावर पहिल्या 12 मध्ये 17 आहेत. आता येणारे 12 चेंडू अजून देखील बाकी असतील. येणारे 12 चेंडू किती धावांचा मजल किती धावांचा टार्गेट तो धावफकावर ठेवला जातोय. परंतु 2 खेळाडू ऋषीदादा देसाई प्रदोष बैकर 2 खेळाडूंमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे. आता दुसरीकडून प्रतीक नमोळे बेस्ट वर्सेस बेस्ट चे हे द्वंद्व आहे, हे युद्ध आहे. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूल चालले, अनेक वेळा खडे चालले, अनेक वेळेला पाणी पाजले. परंतु ह्या वेळेला निमित्त आहे जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. तब्बल 24 संघांचा समावेश. 24 मधून आता 12 मधून टॉप 6च्या दिशेनं कोण जाणार आणि त्यासाठीच प्रदोष बैकर यावेळेला गतिपरिवर्तन धावचीची संधी आहे. थोडासा फंबल होता. सिंगल धाव तुर्ताच अगदी चपळाईनं वेगानं कंप्लीट केली जात आहे. 23 धावा आतापर्यंत धावफकावर आहेत. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 23 धावा धावफकावर येत असताना यावेळेला पुन्हा एकदा येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी बॅक टू बॅक 2 सलामीवर बॅटर आता तंबूच्या दिशेनं. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल कोलीवर निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला न पनवेल धन्यवाद अडजे. पहिल्या 2 चेंडू अभिषेकनं प्रॉपर लाईन लेन टप्पा ॲक्युरेसी मैदानामध्ये आतापर्यंत दाखवतोय. न्यू बॅटर मनीष शिंदळकर. आखो टप्प्याचा चेंडू पंचांचा बंटी गवस यांचा एक हात हवेत आहे. अर्थातच नो, परंतु आता या धावचीच्या स्वरूपानं बॉल काउंट आहे. लगातारचा 3रा गडी नो साठी आता टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. संपूर्णतः हे पिवळमय वातावरण अर्थातच बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आजचा खऱ्या अर्थानं वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी ग्रँड फिनालेचा तो दिवस. फेअर डिलिव्हरी आहे. धावचीच्या रूपानं 3रा गडी लगातारचा वाद होत आहे. कारण बैराई दुसरीकडे एकीकडे मनीष शिंडाळेकर आहे. 25 धावेंवर आता त्या धावेंना रोख लगावलं जात आहे. पहिले 3 चेंडू निर्धाव आहेत.
अभि आतापर्यंत अभिषेक प्रॉपर लाईन लेन टप्पा मैदानामध्ये पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेला येतोय चेंडू सीमारे कबार चौकार. ना बाया माझ्या सात जणी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. ना बाया माझ्या सात जणी माऊल्या गाठ उतरून थँक्यू बाया डीजे. कोकणात. थोडीशी चुकी आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धावेने आता धाफकावर 29 29 धावा धाफकावर आहेत. अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं काय असेल ना तर क्षेत्ररक्षण असतं. त्या क्षेत्ररक्षणामध्ये आता चुकी घडते. चुकीने आता 4 धावेने धाफक 29. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. आक्रमकतेचा सितारा म्हणून मनीष शिंडाळेकर या खेळाडूकडे सातत्यानं पाहिले जातं. पुन्हा एकदा ती चुकी आहे. 1 कंप्लीट 30 धावा धाफकावर आहेत. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. आतापर्यंत 30 धावा धाफकावर. नेक्स्ट मॅच लोअर फुलटस. शेवट गोड आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 34 धावा धाफकावर. येणारे 35 धावेंचं आव्हान धाफकावर असणार आहे. तुर्तास टीम दिविशा तेजस 11 विपक्ष जय दुर्गेश 11. चला नेक्स्ट मॅच आपण टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये जय दुर्गेश 11 हरणाला विपक्ष दिविशा तेजस 11. अजून एक मोठा बॅटल. वसई तालुक्यातील असे 2 संघ आता एकमेकांच्या विरोधात आहेत. 2 कर्णधार, एकीकडे विकास दसकर, दुसरीकडे विमल सिंग. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे आमचे सल्लागार आहेत. बहुजन विकास आघाडी फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष आदरणीय तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे या मॅचचा. यानंतर होणारी मॅच या 2 संघादरम्यान दिविशा तेजस 11 दिविशाचे वडील स्वतः आलेले आहेत म्हणजेच विमल सिंग आणि दुसऱ्या बाजूला विकास दसकर. चॅम्पियन इज द कॉल. चॅम्पियन इट इज. थँक्यू. मी तेजसांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जयू दुर्गेश 11ने टॉस जिंकला. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. जयू नवापूरमध्ये फायनल आणि आता इथे सुपर 12चा सामना खेळायचा आहे. दिविशा तेजस 11चा संघ समोर आहे. कसा खेळ आम्हाला बघायला मिळाला आणि कशा प्रकारची तयारी आहे? नक्कीच समोर चांगला संघ आहे. मागची टुर्नामेंट त्यांनी फायनल मारले आहे तर ते आम्ही पण त्या हिशोबाने तयारी राहू. काल जास्त चर्चा नाही झाली पण या स्पर्धेचं आयोजन ज्या प्रकारचं मागील वर्षी त्याच्या अगोदर ही वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी यावर्षीची तुम्हाला कशी वाटते? दरवर्षी आयोजन चांगलंच असते आणि आम्ही गेल्या वर्षी पण फायनलमध्ये हरलेलो तर यावर्षी पण आम्ही फायनल टच करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. दिविशा तेजस 11 एकतर दिविशाचं नाव आहे म्हटल्यानंतर लक आहे आणि दुसरी गोष्ट तेजस 11 म्हणजे तुमचा तो आत्मा आहे. तुम्ही तेजससाठी गेली कित्येक वर्ष खेळतात. कशा प्रकारची तयारी विमल या स्पेशल मॅचसाठी? तयारी म्हणजे मी पहिला नॉकआउटच्या मॅचेस लीगच्या मॅचेसमध्ये नव्हतो. आता डायरेक्ट नॉकआउटला एंट्री आहे. तर टीम तर ऑलरेडी सगळे रेडी आहेत. ते घेऊन त्यांचा अंदाज बसला आहे ग्राउंडवरती. तर माझ्यासाठी पहिला दिवस आहे तर मी प्रयत्न करेल की माझा गेम चांगला व्हावा. विमल एक वेगळा प्रश्न असणार आहे. ज्या वेळेला या मैदानात खेळत होता त्यावेळेला या खेळपट्टीचं रिॲक्शन म्हणजे खेळपट्टी ज्या पद्धतीने रिॲक्ट करते. आउटफील्डमध्ये चेंडू इतका वेगाने जातोय. 50 धावासुद्धा या खेळपट्टीवरती बघितलेल्या आहेत आणि 26-27चा बचावसुद्धा बघितला आहे. सो कशा पद्धतीने या खेळपट्टीला आणि आयोजनाला बघताय? आयोजन तर खूपच चांगलं आहे. सूरज आणि कंपनी ती चॅम्पियन्स ट्रॉफी जे करतात त्यांना खूप थँक्स की त्यांना आम्हाला बोलवलं खेळण्यासाठी पहिली गोष्ट. आणि विकेट आणि आउटफिल्डर एकदम डेंजरस आहे. म्हणजे बॉल जर बॅटवरती आला तर तो निघणारच गप करून जर गॅपमध्ये गेला तर. कारण की मी बघितले आहेत की हातातून बॉल निघून जात आहेत. म्हणजे असं नाही मिळत की मारलेला बॉल तो हातात येणारच कन्फर्म रनआउट भेटेल. बॉल निघून जातो हे बघा असं होणार आहे. तर हे जाणारच आहे. इथे 40-50 पण होऊ शकते आणि 24 पण नाही होणार बिकॉज तो मॅचचा प्रेशर असतो. लास्टमध्ये फायनल खेळला होता लास्ट टुर्नामेंटला. दुर्गेश 11 आणि तेजस कशा प्रकारे या मॅचला बघताय? मॅच नेहमीच चांगली होते. दुर्गेश पण एक खूप चांगली टीम आहे विरारची. मला वाटते खूपच म्हणजे वन ऑफ द बेस्ट फिल्डिंग आहे. त्यांच्याकडे फिल्डर्स आहेत. बॉलिंग साईड त्यांची चांगली आहे. तर आमची मॅच नेहमी चांगली होते. तर तशीच लोकांना सगळ्यांना बघायला भेटेल.
थँक्यू सो मच. खूप थोडीशी जास्त चर्चा झाली आहे, पण यानंतरच्या मॅचचा टॉस झाला, नाणेफेकीचा कौल झाला, जिंकला जयू दुर्गेश इलेव्हनने. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी दिविशा तेजस इलेव्हनला आमंत्रित केलंय. मोठी मॅच आहे आणि त्या मोठ्या मॅचची मजा सुद्धा मोठीच असणार आहे. तुर्तास चालू असलेली 35 धावांसाठी धडपड समोर डाऊन द ग्राउंड आणि एबी मला वाटते तिथे बाद होतोय. तुर्तास कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र वसई चॅम्पियन्स ट्रॉफी. समालोचन कक्षामध्ये उपस्थित आहेत मृदुल मेहर. स्टेट युन विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. येस, धन्यवाद. थँक्यू भरत मोरे सर. आपण ऐकतोय पाहतोय वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. पहिला गडी एबीच्या रूपानं. आता एबीला मैदान सोडावं लागतंय, परंतु एक भलं मोठं लक्ष्यांचा पाठलाग करायचा आहे. 35 धावा धाफाक्यावर बनवायचे आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 5 धावा धाफाक्यावर येत असताना न्यू बॅटर प्रथमेश येतोय. मनगडामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटचा खेळ आपण पाहायला गेला तर कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतं. परंतु या वेळेला काय आहे, प्रथमेश येतोय तसा आता परताळतोय. अजून एक गडी बॅक टू बॅक. प्रथमेशला देखील मैदान सोडावं लागतंय. बाया कोकणात थँक्यू. आल्या. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 5 धावा धाफाक्यावर न्यू बॅटर उंच दगडा ताकदवान अभिषेक आहे. अभिषेकनं पहिल्या 3 चेंडूमध्ये ते प्रभावित करणारी प्रॉपर लाईन, लेन, टप्पा गोलंदाज ही दाखवली होती. परंतु आता जतीन त्यांच्या समोर आहे. 4 चेंडू 5 धावा धाफाक्यावर येत असता ऑन अ हॅट्रिक. आखो टप्प्याचा चेंडू यावेळेला ऋषीदादा देसाई. पुन्हा एकदा धावतीची संधी, परंतु कॉम्बिनेशन फील्ड तुटला. सिंगल धावफलकामध्ये कंप्लीट केले जात आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 6 धावा हे आतापर्यंत धावफलकावर आहे. 24 मध्ये 35 धावांचं हे आव्हान धावफलकावर आहे. प्रतीक नमोले या खेळाडूमध्ये प्रचंड मोठी क्षमता आहे. पत्तू है तो सब कुछ मुमकिन है. पत्तूला आतापर्यंत मैदानात राहणं गरजेचं असेल. येथून जर का टॉप 6चं तिकीट आपल्या नावी करायचं असेल तर प्रथमेशला आता मैदानामध्ये त्या प्रकारची कामगिरी करणं हे गरजेचं असेल. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफाकावर. ऐकूयात डीजेला. संपूर्णतः आमच्या समालोचक कक्षामध्ये असणारी संपूर्णतः आमची टेक्निकल टीम, त्यामध्ये ऑपरेटर आमचे जवळचे मित्र हिमांशू, त्यानंतर स्कोरर, टेक्निकल स्कोरर धनेश गावड, कॅमेरामॅन आपण अतुल यादव असेल, अनुराग चव्हाण असेल, आज अभिषेक यादव आहे. चला मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा तुर्तास वळतोय. 35 धावांचं आव्हान धाफाक्यावर बनवायचं आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफाक्यावर येत आहेत. प्रयत्न हे करावे लागतील. म्हटलं जातं ना की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, तर काही लोक फक्त समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेट देखील तसंच आहे. अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं तो 24 चेंडूंचा खेळ. दोन्ही संघांसाठी ते 24 चेंडू असणार आहेत, 4 षटक असणार आहेत, 10 खेळाडू असणार आहेत. परंतु येथून आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये त्या प्रकारची लढत दिले, आतापर्यंत चढ उतार पाहिल्यात, परंतु येथून जर का पराभूत झालात तर मात्र वर्षभरासाठी ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला थांबावं लागेल. ती वेटिंग करावी लागेल. ती कोणाच्या नावी जाणार, ती येणारी काळ वेळ ही नक्कीच दर्शवणार आहे.
किस्मत किस्मत की बात है, आज धूप है तो कल बरसात है. वेलकम आशू डोंगरे, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा पण लोअर फुलटचचा चेंडू, दोन खेळाडूंना भेदून येतोय चेंडू 147च्या रफ्तारानं चौकार. अभिषेक नाम तो सुनाई होगा. यावेळी अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ, 13 धावा धाफकावर. 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 13 धावा धाफकावर. राऊंड विकेटचा मारा, पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी हातभर वळण घेणारा हा चेंडू होता. तितक्याच वेगानं यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये बाबूला आपण पाहतोय, चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू आता शेवट सिंगलने. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, धाफकावर 14 आहेत. अर्थातच काय तर पहिल्या 12 मध्ये 14 धावा धाफकावर येत आहेत. ऐकूयात डीजेला. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गबगबा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा. यस, धन्यवाद डीजे. जिथे जाईल त्या मैदानी साहेबा संघाची आहे हवा. परंतु ह्या वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी मध्ये कोणाची हवा राहणार ती येणारी काळ दर्शवणार आहे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 14 धावा धाफकावर. आता येणारे 12 मध्ये 21 धावा ह्या धाफकावर बनवायचे आहेत. उलट फुलट आहे. येणारे 12 मध्ये 21 धावा धाफकावर बनवायचे आहेत. प्रतीक नमुळे आतापर्यंत मैदानामध्ये आहे. आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारची झुंज, आतापर्यंत त्या प्रकारचा तो आत्मविश्वासानं कहते ना कि दिन है तो रात तो हो गई, बादल है तो बरसात तो हो गई, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो आपके हाथ में ये शानदार वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी भी होगी. आणि त्यासाठी तो प्रयत्न हा पराकोटींचा असणार आहे. येणारे 12 चेंडू, 12 मध्ये 21 धावा धाफकावर बनवायचे आहेत. प्रतीक नमुळे आत्मविश्वासानं तो संकटमोची खेळी आतापर्यंत मैदानामध्ये करतोय. दुसरीकडे द बायकर मॅन प्रदोष बायकर पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 15 धावा ह्या धाफकावर येत आहेत. नेक्स्ट मॅच अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येते. एकीकडे देविशा तेजस 11 विपक्ष टीम जयू दुर्गेश 11चा तो सामना आहे. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये हे 2 संघ अंतिम फेरीमध्ये होते. त्या ठिकाणी दिविशा तेजस 11 संघ नक्कीच थोडासा भारी पडला होता. परंतु हा मॅच मधून काय घडणार, काय बिघडणार. पुन्हा एकदा ती सिंगल धाव येते. पहिल्या 3 मध्ये 3 धावा धाफकावर येत असताना आतापर्यंत धाफकावर 17 आहेत. आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा सिंगल. माइंडसेट पुन्हा एकदा ते चेंज केलं जात आहे. 2 खेळाडू जिम्मेदारीनं आतापर्यंत मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करतायत. परंतु मॅचचं इक्वेशन येणारे 8 मध्ये 17 धावा धाफकावर बनवायचे आहेत. प्रतीक नमुळे वैयक्तिक 9 धावींची खेळी, दुसरीकडे अभिषेकची ती धुवाधार 9 धावींची खेळी करत असताना 8 मध्ये 17 धावा धाफकावर अजून देखील बनवायचे आहेत. 35 धावेंचं लक्ष आहे. आणि येणारे हे निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं तो प्रेशर, तो तणाव, तो दबाव खऱ्या अर्थानं बनवला जातोय. 1 टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. आखूट टप्प्याचा चेंडू आहे, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. गौरव पाटकर, क्या बात है. अफलातून नेत्रदीपक स्वतः कर्णधार आहेत, ती जिम्मेदारी जाणते आहेत. आणि त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतो. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय. अगदी गौरवच्या डावी हाताकडे होता, परंतु त्यानंतर ज्या प्रकारचे एफर्ट्स, कॉम्बिनेशन फील्ड, सिंगल धाव धाफकामध्ये येते. आता येणारे 6 चेंडू 16 धावा धाफकावर बनवायचे आहेत. ऐकूया तुर्ताच डीजे मयूर भोईर यांना आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं.
ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गवगवा ऋषी दादा देसाईचा साऱ्या जिल्ह्यात हाय गवगवा जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा जिथे जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय हवा येस धन्यवाद डीजे. येणारे 6 मध्ये 16 धावा धापकावर बनवायचे आहेत. 24 मध्ये 35 धावांचं लक्ष. सहा 16 समोर मॅजिकल फिंगर आहे. आशू आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे, परंतु आशूच्या अंगावर का जर डायरेक्ट बॉल लागला तर डीजे मयूर भोईर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. हे आगळं वेगळं पारितोषिक आहे. मयूर कडून आहे, बॅट्समन साठी पारितोषिक आहे. आता येणारी 4 मध्ये 4 चौकारांची गरज आहे. 4 चेंडू 16 धावांची गरज. प्रत्येक करण्यामुळे पुन्हा एकदा चांगल्यारीत्या गॅदर आहे. मॅच मध्ये खऱ्या अर्थानं औपचारिकता बाकी. 35 धावांचं आव्हान धाफकावर होता, परंतु ह्या वेळेला येतोय चेंडू लेट परंतु थेट आहे. येतोय चेंडू सीमारेखाबाहेर. चौकार. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. टॉप 6 च्या दिशेनं जाणारा पहिला संघ. संघाचं नाव आहे टीम सायबा. कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि हार्ड लक टीम. अष्टविनायक विरार, आपण देखील अतिशय चांगला खेळ ह्या स्पर्धेमध्ये दाखवलात. हार्ड लक टीम. पुढील वर्षांसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाईल तिथल्या मैदानी साहेबा संघाची हाय